नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। विठ्ठल विठ्ठल या वारी विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मंडळी, पालखी निघालेली आहे आणि पंढरीच्या दिशेनं ज्ञानेश्वरांची पालखी आता वाट धरतीये आणि त्यानंतर या पालखीचा असा प्रवास सुरू असेल। त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे। साऱ्या वारकऱ्यांना ओढ लागली आहे ती विठुरायाच्या भेटीची। वारी संदर्भातल्या संपूर्ण बातम्या पाहूयात या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। अर्थात विठ्ठल बोलावं आणि विठ्ठलाला पाहावं, जीवाचा जीवलाग विठ्ठलच करावं, असा या दोन ओळींचा सार आहे। मंडळी, सध्या पुण्यात वैष्णवांचा मेळा जमलेला पाहायला मिळतोय। माऊली आणि तुकोबांचा पालखी सोहळा 2 दिवसांसाठी पुण्यनगरीत दाखल झालेला आहे। संगमवाडी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा संगम या ठिकाणी होतो, सांगतायत आमचे प्रतिनिधी निलेश जगताप। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज या पुण्यनगरीमध्ये दाखल होतोय। हे दृश्य आपण पाहू शकतो। हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं वारकरी आज या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। आज आणि उद्या 2 दिवस या पालखी सोहळ्याचा मुक्काम या पुण्यनगरीमध्ये असणार आहे। ज्यावेळेस माऊलींचा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये येत असतो त्यावेळेस वरुणराजाच्या ठिकाणी आगमन होत असतं। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आज वरुणराजा केव्हा कोसेल याची उत्सुकता ताणून आहे। संगमवाडीचा हा ब्रिज आहे, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी एकत्रित येत असतो आणि काही ठराविक अंतरावरून हा पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये दाखल होत असतो। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा भवानी पेठेतील विठोबा मंदिरामध्ये असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये असणार आहे। वारकरी मोठ्या संख्येनं पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। एक प्रकारे आनंदाचं वातावरण या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे। 2 दिवस हे पालखी सोहळे या पुण्यनगरीमध्ये मुक्कामी असणार आहेत। आज भारत आणि पाकिस्तानची चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनल असल्यानं त्याची उत्सुकता वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती, युवा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल धर्माधिकारीसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्याचबरोबर तुकोबांची पालख्यांचा या ठिकाणी संगम होतो, या संगमवाडी ब्रिजजवळ। आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत। निलेश, काय प्रकारचा अनुभव आणि कसा अनुभव असतो या संगमाचा, या संगमवाडी ब्रिजवरती? पुण्यनगरीमध्ये आज पालखी सोहळ्यांचं आगमन होत आहे। आज आणि उद्या हे पालखी सोहळे पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत। दृश्य आपण पाहू शकतो। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 5:15च्या सुमारास या संगमवाडी ब्रिजच्या जवळ आला। त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकरांनी या पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। तर आता सर्वांना जी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा या ठिकाणी अवघ्या काही वेळात या ठिकाणी येतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। आता पुढील मानाच्या 27 दिंड्या या ठिकाणी चालू आहेत। रथापुढची 20 क्रमांकाची दिंडी पुढे आलेली आहे। 20 दिंडी आल्यानंतर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा या ठिकाणी आगमन होणार आहे। खरं तर संगमवाडी ब्रिज जो ब्रिज या ठिकाणी नवीन झालेला आहे, या ब्रिजला संगमवाडी ब्रिज म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, कारण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोनही संतांचे पालखी सोहळे या ठिकाणी एकत्र येत असतात। पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी एकत्र येत असतो आणि त्यानंतर काही वेळानंतर त्या पालखी सोहळ्याच्या ठिकाणी प्रस्थान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी येत असतो आणि एकाच वाटेवरून या ठिकाणी दोनही पालखी सोहळे या ठिकाणी मार्गक्रमण करत असतात। खरं तर एखादी सहल जरी काढायची तरी खूप विचार करावा लागतो, नियोजन कसं असेल याचा विचार करावा लागतो। मात्र या ठिकाणी लाखो वैष्णवांचा मेळावा एकत्र येतोय। हा पालखी सोहळा या ठिकाणाहून पुण्यनगरीमध्ये दाखल होतोय आणि आज आणि उद्या हे दोनही पालखी सोहळे या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये मुक्कामी राहणार आहे। नितीन, निलेश, या पालखीमध्ये आता आधुनिक स्वरूप या पालखीला दिलं जात आहे, म्हणजे अनेक प्रकारचे सामाजिक संदेश देणाऱ्या दिंड्या, त्याचबरोबर दृष्टिहीनांच्या दिंड्यासुद्धा या दिंडी पालखीमध्ये सहभागी होतात। अशा प्रकारच्या काही वेगळ्या दिंड्या तुला त्या ठिकाणी दिसत आहेत?
या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते सासवड या 3-4 दिवसांच्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील एक आनंद तीर्थ नावाची आश्रमशाहीची दिंडी त्या ठिकाणी सहभागी होत असते। नितीन, महाराष्ट्रात शेतकरी संपाचं वातावरण सध्या होतं। महाराष्ट्रातला बळीराजा आत्महत्या त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतो। अशाच महाराष्ट्रातल्या 300 पेक्षा जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची ती दिंडी त्या ठिकाणी होते। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी वारीमध्ये लहान लहान लेकरं त्या वारीमध्ये चालत असतात आणि ती लहान लहान मुलं त्या वारीमध्ये आमच्या वडिलांनी चूक केली ती चूक तुम्ही करू नका अशा प्रकारचा संदेश देत वारकेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं काम या दिंडीच्या माध्यमातून करत असतात। सर्व संत असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, या सर्व संतांनी व्यसनमुक्त असेल प्रबोधनाचं काम केलं, आत्महत्येपासून वंचित राहायला शिकवलं। जे प्रबोधनाचं कार्य या सर्व संतांनी केलं होतं तेच कार्य या वारीमध्ये आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सुद्धा करताना पाहायला मिळाली। नितीन, निलेश, या पालखीमध्ये शीण घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकखेळ किंवा लोकसंगीताचे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात, तर कुठल्या प्रकारचं हरिपाठ किंवा वेगळे खेळ तुला या ठिकाणी पाहायला मिळतात या पालखी दिंडीमध्ये? ज्यावेळेस पुण्यनगरीमध्ये या पालखी सोहळ्याचं स्वागत होत असतं त्यावेळेस पुणेकर सुद्धा या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करताना रंगून जात असतात। भक्तिरसात पुणेकर नावून निघालेले आहेत। नितीन, आज भारत आणि पाकिस्तानची चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलची मॅच आहे, याची उत्सुकता सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेल्या युवक जे वारकरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते। वारकऱ्यांच्या हातातील भगवी पताका, गायातील तुळशीची माळ, पितळेच्या तुळशी वृंदावनातील तुळस, अंगावर धारण केलेले गोपीचंदनाचे टिये, ही सारी बाह्य लक्षणं लौकिक जीवन निरामय बनवण्याचा वस्तुपाठ देणाऱ्या नीतिमन भक्तितत्वाच्या गाभ्याचं संबोधन घडवतात। दुरिताचे तिमिर हटवण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मादी आई पृथ्वीवरील प्रत्येक जीवात अनवरत भेटत राहू हे जे मागणं ज्ञानदेवाने विश्वात्मक देवाकडे मागितलंय त्याचं लौकिक प्रगतीकरण म्हणजे पंढरीची वारी आहे। आणि हा आपण सोहळा याची देही याची डोळा या पुण्यनगरीमध्ये अनुभवतोय। संगणवाडी ब्रिज जवळ आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी ज्ञानियांचा राज असणाऱ्या संत ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळा या ठिकाणी येणार आहे। जावे पंढरीची आवडी मनासे असे म्हणतात की आत्मखून जपणे हा प्रत्येक वारकऱ्याचा धर्म असतो आणि तोच पंढरीचा वारकरी तो आत्मखून जपण्याचा प्रयत्न करत या ठिकाणावर मार्गक्रमण करतोय। हा पालखी सोहळा आज आणि उद्या 2 दिवस पुण्यनगरीमध्ये असणार आहे आणि या 2 दिवसानंतर हा पालखी सोहळा ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जात असतो। आपण पाहू शकतोय पताकाधारी वारकरी असतील, विनेकरी असतील, टाळेकरी असतील, डोक्यावरती तुळशी घेऊन चालणाऱ्या महिला असतील, डोक्यावरती पाण्याचा अंडा घेऊन जाणाऱ्या महिला असतील, हे सर्व चित्र आपल्याला या ठिकाणी याची देही याची डोळा आपण थेट जय महाराष्ट्रावरती पाहतोय। वारकऱ्यांचा उत्साह आपण पाहतोय। पुणे महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। एका बाजूने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी सुद्धा या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज दोनही पालखी सोहळ्यातील वारकरी एका ठिकाणाहून एकाच वाटेने या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। नितीन, निलेश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 पालख्या आहेत, एक संत ज्ञानेश्वर आणि दुसरी तुकाराम महाराजांची पालखी। या 2 पालख्या जरी असल्या तरी त्यांचं ध्येय, त्यांचं मार्ग एकच आहे, ते म्हणजे पंढरीची वारी आणि पंढरीचं दर्शन घेणं। या भावना कशा असतात या दोन्ही पालख्यांच्या जेव्हा संगम होतो एका ठिकाणी? या संगमवाडी ब्रिज जो पुण्यातला वाकडेवाडी या ठिकाणाहून सकाळी आळंदीहून प्रस्थान केलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आता काही वेळात येतोय, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल उद्योगनगरीमध्ये आकुर्डी या ठिकाणी मुक्कामी होता। आकुर्डीवरून निघाल्यानंतर हा पालखी सोहळा 5:15 वाजता या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की संतांनी, सर्व संत जे असतील या सर्व संतांनी ध्येय एकच होतं, त्या सर्व संतांचा विचार एकच होता आणि त्या विचारावरती सर्व संतांनी वाटचाल केलेली आहे। आणि फक्त विचारानुसारच नाही, तर ज्या रस्त्यावरून संतांचे पालखी सोहळे जातात त्या एकाच रस्त्यावरून या ठिकाणाहून पुण्यनगरीमध्ये हा पालखी सोहळा जात असतो। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 5:15च्या दरम्यान या ठिकाणी आला आणि त्यानंतर सर्वच वारकऱ्यांनी, म्हणजे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी असतील, सर्वांनी एकत्र येत भक्तिभावामध्ये विठुनामाच्या केंद्रामध्ये या पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि आता सर्वांना जी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ती ज्ञानियांचा राजा असणाऱ्या ज्ञानदेव महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी येतोय।
सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। पुणेकर सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत। दरवर्षी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणेकर सुद्धा मोठ्या संख्येने या संगमवाडी ब्रिज जवळ या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात। हरिनामाचा गजर करत पुणेकर सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात। ज्या वेळेस वारी पंढरपूर पर्यंतच्या वारकऱ्यांना शक्य होत नाही, अनेकांना शक्य होत नाही, ते सगळे वारकरी या ठिकाणी या संगमवाडी जवळमध्ये पुण्याजवळ या ठिकाणी सहभागी होत असतात आणि थोडा काळ 7-8 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी पार करत असतात। दृश्य आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं संगमवाडी ब्रिज या ठिकाणी आगमन झालंय। बोरदा टाळ्यांच्या गजरामध्ये विठुरामाचा गजर करत या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचं संगमवाडी ब्रिज या ठिकाणी आगमन होत आहे। सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली होती। तो ज्ञानियांचा राजा या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे। मोठ्या संख्येने भक्ती हस्ती नावाच्या गजरामध्ये या ठिकाणी वारकरी दंगून गेलेले आहेत। माऊली साक्षात या ठिकाणी संगमवाडी ब्रिज या ठिकाणी आलेले आहेत। पुण्यनगरीमध्ये माऊलींचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि या सगळ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी माऊलींचं या ठिकाणी स्वागत होत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे, कारण प्रत्येकाला आपल्या नजरेमध्ये हा संगमवाडी येथील हा सोहळा या ठिकाणी अनुभवायचा आहे। आपण दृश्य पाहतोय निधीन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं संगमवाडी या ठिकाणी आगमन झालंय। हा पालखी सोहळा जरा पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा त्याचं स्वागत केलं जातं आणि हा पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गक्रमण करत असतो। नितीन, निलेश, या पालखीचं स्वागत, दोन्ही पालखींचं स्वागत पुण्यात झालेलं आहे, पण कशा प्रकारे व्यवस्था केली गेली उदरभरणासाठी, त्याचबरोबर पाणी, त्याचबरोबर इतर सोयी काय ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केली गेली आहे सोयींची? नितीन, वारीचा प्रवास वारीच्या वाटेवरती जात असताना सर्वच ज्या पालख्या असतात ग्रामीण भागात असतात, मात्र पुणे शहरामध्ये ज्यावेळेस दोन्ही पालख्या मुक्कामी येतात त्यावेळेस त्यांच्या राहणं असेल, त्यांचं पाणी असेल याची चोख व्यवस्था असणं गरजेचं असतं। बहुसंख्य वारकरी, बहुसंख्य दिंड्या या महानगरपालिकांच्या शाळेमध्ये मुक्कामी असतात, त्यामुळे शाळांमध्ये लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था त्या ठिकाणी चोख करण्यात आलेली आहे। नितीन, ही दृश्यात आपण पाहूयात, टाळ्यांचा गजर या ठिकाणी चालू झालेला आहे, विठुरामाचा गजर या ठिकाणी चालू झालेला आहे। या ठिकाणी हे बोलकं चित्र आहे नितीन आपल्या समोर। साक्षात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन झालंय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी माऊलींचं स्वागत होतंय। प्रत्येकाच्याच नजरा आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मोबाईलचे कॅमेरे या पालखीवरती या ठिकाणी रोखण्यात या ठिकाणी गुलाब पुष्प या ठिकाणी माऊलीवरती पालखी सोहळ्यावरती पडलेले आहेत आणि या ठिकाणी माऊलींचं स्वागत चालू आहे। नितीन, आवाज आपण ऐकू शकतो, माऊली 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 माऊली, एकच गजर या ठिकाणी चालू आहे, एकच सूर, एकच ताल, फक्त ज्ञानवा तुकाराम हा एकच जल्लोष या ठिकाणी चालू आहे आणि लाखो वैष्णव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करतायत। नितीन, निलेश, आता पालखीचं आगमन झाले या ठिकाणी, तर ही कुठली पालखी आहे नेमकी, ज्ञानेश्वर महाराजांची की तुकोबारायांची? संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 5:15 या ठिकाणाहून पुढे गेलेला आहे। हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आपण पाहतोय। निलेश, आता पालखीचा पुढला नित्यक्रम आणि दिनक्रम काय असेल यानंतर? संगमवाडी ब्रिज या ठिकाणी दोनही पालख्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आता या ठिकाणाहून हा पालखी सोहळा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्याच रस्त्यानं पाठीपाठीमधून चाललेला आहे। हा पालखी सोहळा या ठिकाणी संचती हॉस्पिटल असेल, इंजिनिअरिंग कॉलेज पुणे असेल, फर्ग्युसन रस्त्यानं त्या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निवडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठेतील या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। दोन्ही पालखी सोहळ्यांचं अंतर, जे मुक्कामाचं ठिकाण आहे त्यानंतर 1 किलोमीटरपेक्षाही कमी आहे। याचा म्हणजे हे दोन्ही पालखी सोहळे एकाच ठिकाणी शेजारी शेजारी मुक्कामी आहेत असंही म्हणणं वावगं ठरणार नाहीये। नितीन, धन्यवाद निलेश, या संपूर्ण माहितीसाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेतच राहू या पालखीविषयी आणि पालखीच्या मार्गक्रमणाविषयी। आपण बघतोय की माऊलींच्या पालखीचं आगमन पुण्यात झालेलं आहे आणि तुकोबांची पालखी पुढे गेली, तर ज्ञानेश्वरांची पालखी नुकतीच आपण बघितली या ठिकाणी तिचं आगमन झालेलं आणि मोठ्या जल्लोषात वारकऱ्यांनी आणि विठ्ठल भक्तांनी या पालखीचं स्वागत केलेलं आहे। आता पुढला दिनक्रम टप्प्याटप्प्यानं ही पालखी पुढे वाढत जाणार, त्यानंतर तुकोबांची आणि ज्ञानेश्वरांच्या पालखीचा संगम या ब्रिजवर झालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबांची पालखी पुण्यनगरीत दाखल झालेली आहे आणि
याच संदर्भात संगमवाडीतील काही वारकऱ्यांशी संवाद साधला आहे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पुण्यनगरीमध्ये येतोय, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे। 2 दिवस पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये मुक्कामी राहणार आहे। बाबा, किती वर्ष झालं वारी करताय, काय अनुभव येतोय वारीत? साधारण 1986 पासून आम्ही वारीला प्रारंभ केलेला आहे आणि या असणाऱ्या सोहळ्यामध्ये आमची प्रभू रामचंद्रजी नावाची दिंडी आहे आणि या सोहळ्यामध्ये जसं आम्ही यायला सुरुवात केली तसा आमचा जो आनंद आहे तो इतका द्विगुणित झालेला आहे की केव्हा अशी ओढ लागते की केव्हा आषाढ महिना येतोय आणि वारी केव्हा सुरू होते आणि मग आम्ही सगळं विसरून आनंदाने नाचत गात देहूपासून पंढरीपर्यंत आणि जात असतो। बाबा, तुम्ही वारीत सहभागी झालेला आहात, काय मागणं आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगाकडे काय मागणं आहे तुमचं? काय नाही, हीच असंच पाऊस पाणी धंदा चांगला होऊ दे, लोकांचे पिकं चांगली येऊ दे। आम्ही 12 वर्ष झालं वारी करतोय, इथून पुढं असंच करत राहणार आहे जोपर्यंत सगळं चांगलं होईल। परमेश्वराच्या आशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपेने सगळं चांगलं होतंय। तर अनेक वारकरी या ठिकाणी येत गेले, अनेक वर्षापासून हे सगळेच वारकरी या ठिकाणी वारीत येत असतात। किती वर्ष झालं बाबा वारीत येत आहे, कसा अनुभव येतो वारीमध्ये? आम्ही 5 वर्ष झालं वारीमध्ये येतो। या वारी केल्यानंतर वारीसारखा आनंद दुसरा कशात सुद्धा नाही। पुन्हा आम्हाला दरवर्षी 6 महिन्याला वारी यावं असं वाटतंय आम्हाला। हे जे वारकरी वारीमध्ये चालत असताना ते तहानभूक विसरून यांना कशाचीही घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त अध्यात्माचं सुख, परमार्थाचं सुख त्यांना वारीमध्ये मिळत असतं आणि म्हणूनच हे वारकरी या ठिकाणी पंढरीच्या वाटेवरती निघालेले पाहायला मिळतात। कॅमेरामन अमोल धर्माधिकारीसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे। तर पहिल्या मुक्कामानंतर माऊलीचा पुढला प्रवास सुरू झालेला आहे। या ठिकाणी सकाळी गांधीवाड्यात माऊलींच्या पालखीची मुख्य आरती झाली आणि त्यानंतर थोरल्या पादुकांचं पाद्यपूजन आणि साईंच्या पादुकांचा अभिषेक सुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे। लाखो वारकरी या वारीत सहभागी झालेत आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला आहे। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी दिंडीचा सोहळ्याचा आजचा 10वा दिवस आहे आणि अहमदनगरच्या देवळालीमध्ये नगरपालिकेच्या वतीनं पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेलं आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत यावर्षी सुमारे 40 दिंड्या सहभागी झालेल्या आहेत। सोहळ्यामध्ये नित्याचे कार्यक्रम होतात। सकाळी काकडा भजन, नित्याचं भजन आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर कीर्तन होऊन हा सोहळा आज विसावणार आहे आणि उद्या मात्र या सोहळ्याचं सकाळी 7:30 वाजता प्रस्थान होऊन आणि डोंगरगंजच्या दिशेने नगरच्या दिशेने हा सोहळा प्रस्थान करणार आहे। साधारणतः 70-80 हजार भाविक या सोहळ्यामध्ये चालत आहेत। अत्यंत सुंदर हा सोहळा आनंदमय वातावरणामध्ये चालू आहे। खरं तर वासुदेव ही महाराष्ट्राची लोककला परंपरा आहे आणि या वारीत सुद्धा अनेक वासुदेव सहभागी झालेले आहेत। या वारीतील सहभागी वासुदेवांशी संवाद साधलाय प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीहून प्रस्थान होत आहे। आजही महाराष्ट्राच्या शिवारामध्ये खेड्यावाड्यामध्ये अनेक वासुदेव भल्या सकाळी शेतकऱ्यांच्या घरी जात असतात आणि शेतकऱ्यांना जागं करायचं काम करत असतात। या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा अनेक वारकरी सहभागी होत असतात। हे सगळे वारकरी वारीमध्ये विठुरायाचं त्या ठिकाणी नामस्मरण करत असतात। असेच काही वारकरी माझ्यासोबत आहे। तुमची वासुदेव जी पारंपरिक लोककला आहे त्या लोककलेच्या माध्यमातून पांडुरंगाचं एखादे गाणं खास आमच्यासाठी। जात मी भेटाया विठू मावलीला, जात मी भेटाया माझ्या विठू मावलीला हो, जाते मायराला बाई ग, जाते मायराला, जाते मायराला बाई मी, जाते मायराला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते मी न भेटाया विठू मावलीला, जाते मायराला बाई मी, जाते मायराला, जाते मायराला बाई ग, जाते दिंडी पुढी दिंडी गेली गेली मावलीची, उधळ नवती पुढी आबीर बुक्याची, उधळ नवती पुढी
आबीर बुक्याची ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा जाते मायराला बाई ग जाते मायराला जाते मायराला बाई मी जाते मायराला जाते मी न भेटाया विठू मावलीला जाते मी न भेटाया विठू मावलीला जाते मायराला बाई ग जाते मायराला तर ते सगळे वारकरी या ठिकाणी भक्तिरसात न्हाऊन निघालेले आहेत. आपल्या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून आजही विठुनामाचा जागर त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन अमोल धर्माधिकारीसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, IND. तर आजच्या वारी विशेष विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया पालखीचा पुढला प्रवास घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.